हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ शहर व जिले में बाजारों, बस स्टैंड, ऑटो रिक्शा, रेलवे स्टेशन और दीगर मुकामात पर सफ़र के दौरान आम लोगों के मोबाइल फ़ोन चोरी हो जाते हैं या फिर गुम हो जाते हैं। दिन ब दिन चोरी के मामलों में इजाफा देखते हुए नांदेड़ जिला एसपी श्री कृष्ण कोकाटे ने साइबर सेल को जल्द से जल्द मोबाइलों का पता लगाने की हिदायत दी थी। साइबर पुलिस ने 110 मोबाइल फ़ोन का पता लगाकर बरामद किया, जिनकी कीमत 16,33,000 रुपये है। जिन लोगों के मोबाइल फ़ोन चोरी हुए थे उन लोगों को एसपी श्री कृष्ण कोकाटे ने बुलाया और उन्हें उनके मोबाइल फ़ोन वापस दिए। नागरिकांना जवळ लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत फोन वापरतात आणि त्याची जबाबदारी समाजाची पण आहे की त्यांनी आपापल्या गोष्टीची काळजी घ्यावी। कायदा आहे हा मोशनमध्ये आणावा लागतो। लॉ हॅज टू बी सेट इन मोशन। तर तुमचं वस्तू गहाळ झाली, तुमचा मोबाईल चोरी गेला असेल तर पोलीस स्टेशनला यावं, तक्रार द्यावी। तक्रार जर खालचे कर्मचारी घेत नसतील तर प्रभारी अधिकारी आहे, प्रभारी अधिकाऱ्यांना कॉल करावा। त्यांनी तक्रार नाही घेतली तरी आमच्या ऑफिसला येऊन कळवा, आम्ही तातडीने दखल घेऊ आणि आम्ही आता यांनी जर सांगितलं तसं सूचित करू की मोबाईल गहाळ किंवा मोबाईल चोरी झाला असेल तर तातडीने कारवाई करावी। कोणाचेही काही वस्तू गहाळ झाली असेल, चोरी झाली असेल तर त्यांनी पोलिसला येऊन कळवावं। सर्वांना या ठिकाणी मोबाईल परत केले त्याबद्दल मी सायबर क्राईम तसेच पोलीस डिपार्टमेंट, सर्व पोलीस डिपार्टमेंट तसेच एसपी साहेबांचे सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो सर्वसामान्य जनतेतर्फे। या ठिकाणी मी एक जिल्हा परिषद शिक्षक आहे साहेब आणि माझा मोबाईल गहाळ झाला होता एक 7-8 महिन्यापूर्वी, पण या विषयावर मला थोडंसं एक बोलायचं त्याबद्दल मी समाधानी। एक मोबाईल परत मिळाला, क्राईम ब्रँचचे सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन आहे। मला 1 रुपया सुद्धा खर्च लागला नसेल या गोष्टीसाठी, पण जर कार्यवाही जर सरळ सोप्या पद्धतीने झाल्या तर सर्वसामान्य जनतेला आणखी जास्त प्रमाणात तुमच्याबद्दल म्हणजे विश्वासानं लोक पुढे येतील किंवा गहाळ देण्यास बरेच जण तक्रार देत नाही सर, भानगडी कशाला करा, कुठं जा, काय करा, बरेच जण असं सोडून देतात। तुम्ही जर जाहीर जागृत केली किंवा सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं किंवा मोबाईल गहाळ झाला असेल तरी सरळ स्टेशनला या आणि साध्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी आणखी चांगल्या पद्धतीनं यामध्ये कार्यामध्ये भर होईल। या ठिकाणी मला एवढंच बोलायचं होतं। पुन्हा एकदा मी आपल्या मी कृष्णा नानाराव कुलकर्णी, माझा मोबाईल हरवला होता 2 वर्षापूर्वी। भेटेल अशी काय म्हणजे अपेक्षा तेवढी काही नव्हती, पण एक सायबरमधून मला फोन आला आणि आज रोजी मला प्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांच्या हस्ते तो मोबाईल, हरवलेला मोबाईल प्राप्त झाला। याबद्दल मी माननीय पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमचे आणि पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचे मी आभार मानतो आणि तसंच अभिनंदनही करतो। जर कुणाचं मोबाईल किंवा इतर कुठली वस्तू हरवली असेल तर त्यांनी रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी। थोडं उशीर का आहे ना, पण ती निश्चितपणे मिळेल असं माझ्या अनुभवावरून मला वाटतं। धन्यवाद आणि पोलीस डिपार्टमेंटचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। धन्यवाद। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT, डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर, कंस्ट्रक्शन सुपरवाइजर। इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टीगिरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।